आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी मी थोडंसं खोबरं घेतलं आहे, 1 चम्मच शेंगदाणे, 1 चम्मच तीळ आणि थोडंसं डाळ घेतलेलं आहे. तुम्ही चणेही घेऊ शकता. आता इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. किती तिखट पाहिजे चटणी त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. आता इथे थोडासा लसूण घेतला आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता मिक्सरला बारीक फिरून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे चटणीचा टेक्स्चर आलेला आहे. आता याला आपल्याला करायची आहे फोडणी. तर याला मी एका टोपात किंवा बाउलमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं, मिक्सरच्या भांड्यात मिक्स करून ते टाकून घ्यायचं, याला ठेवायचं साईडला. आता इथे फोडणी तयार करायची आहे चटणीसाठी. इथे मी फोडणीचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून जिरे मोहरी आणि 1 सुकी लाल मिरची. आता इथे तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता, माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, फक्त 2च पानं होते कढीपत्त्याचे म्हणून मी ते टाकून घेतलेत. आणि इथे आपल्याला याला फोडणी करायची आहे. छान तडतडून घ्यायचं आहे सर्व साहित्य. याच्यात तुम्ही मेथ्याही टाकू शकता थोड्याशा. आता ही तडतडल्यानंतर या चटणीमध्ये आपल्याला ही फोडणी टाकून द्यायची आहे. त्याच्यात थोडी तुम्ही साखरही टाकू शकता किंवा लिंबूही पिळू शकता. आता ही छान तडतडल्यानंतर बघू शकता किती छान फोडणी बसलेली आहे चटणीला. आता ही थोडीशी 1 चम्मच घेऊन या भांड्यामध्ये घेऊन मिक्स करून याच्यात ओतायची आहे. आता इथे चटणी रेडी झालेली आहे.